अध्यात्म विश्व विज्ञान यूट्यूब चैनल पर आप सभी भाई बहनों का हार्दिक स्वागत समादर है। मित्रों, सर्वांग योग सद्गुरु योग युक्ति है और इसके रचयिता सद्गुरु भगवान श्री मायानंद जी चैतन्य, इन्होंने सर्वांग योग पुस्तिका को सभी के लिए, यानी जिसे कहते हैं कि प्रकाशित करने का अधिकार दे दिया सभी को, और कहा कि इस पुस्तिका को धर्मार्थ प्रकाशित करने का सबको अधिकार है और सबका ये कर्तव्य है। ऐसा क्यों कहा? इसलिए कि धर्म, दर्शन, शास्त्र, अनेक प्रकार के मत, पंथ, संप्रदाय, ईश्वर विषयी चर्चाएं और विभिन्न प्रकार की विचारधाराओं का समन्वय करते हुए उस सार्वभौम विधाता का दर्शन ये युक्ति कराती है, जिसे सर्वांग योग कहते हैं। और इसीलिए सद्गुरु भगवान ने ये निर्देश किया कि ये पुस्तिका कोई भी, विश्व का कोई भी मानव अपनी भाषा में भाषांतरित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। आइए इस अंक में आपको सर्वांग योग के मराठी अनुवाद से परिचित कराते हैं। मित्रों, इस ग्रंथ का अनुवाद मराठी, हिंदी, अंग्रेजी और छत्तीसगढ़ी आदि विविध भाषाओं में हो चुका है और सतत हो रहा है। इसके पूर्व हमने संस्कृत भाषा में आपके सम्मुख सर्वांग योग को प्रस्तुत किया। आइए आज इस मंगल बेला में सर्वांग योग मराठी। ओम तत्सत। भगवान श्री मायानंद चैतन्य विरचित सर्वांग योग, अध्याय पहला, अभंग। सद्गुरु चरणी दंडवत असो, प्रेम सदा वसो चित्ती माझ्या। आचार हा स्थूल मुमुक्षुने केला, मग जे बोलिला ऐकावे ते। श्रुती स्मृती शास्त्रे सर्वही पाहिली, यथाविधी केली कर्मे त्यांची। परंतु मनाचे समाधान नाही, याला युक्ती काही सांगा स्वामी। तत्पदते काय, त्वं पदते काय, असी पद काय कळे नाहे। बघावे ते कैसे, बघणारा कोण, याची पूर्ण खूण सांगा आता। इथे मोक्षेच्छा दर्शन योग नामक अध्याय पहिला संपूर्ण झाला। अध्याय दुसरा। ऐकून हा प्रश्न श्री गुरु सांगती, जाणण्याची युक्ती निज रूप। हाच अनुभव, हाच साक्षात्कार, हेच एक द्वार निश्चयाचे। जड चैतन्याची ग्रंथी सुटण्याला, खडी साखरेला घ्या समोर। आणि शांत चित्त करुणी पहा, निश्चयांती महाभय जाते। येथे गुरुस्थापन योग नामक अध्याय दुसरा संपूर्ण झाला। सर्वांग योग अध्याय तिसरा। वस्तूचे स्वरूप दिसते तो क्षर, गोडी हा अक्षर आत आहे। साखर जे नाम तोच पुरुषोत्तम, प्रेमाचे हे स्थान ध्यानी घ्यावे। स्वरूपाचा बोध स्पष्ट होण्यासाठी, कल्पिली त्रिपुटी स्वभावाने। तत्पद हे क्षर, त्वं पद अक्षर, असी पद सार निजरूप। क्षर हे अष्टांगी, अक्षर एकांगी, वस्तू ही सर्वांगी एक आहे। इथे सद्गुरु स्थान दर्शन योग नामक अध्याय तिसरा संपूर्ण झाला। आता याचा भेद स्पष्ट करण्याला, प्रथम अक्षराला तपासावे। यात 8 अंगे दिसू लागतील, त्या सर्वांची चाल चक्राकार। स्वनेत्रांनी दिसे रूप याला आहे, तैसे दिसत आहे विश्वामध्ये। त्वचेने पहावे स्पर्श याचा होतो, आहे विश्वात तो स्पर्श रूपे। वाजवून बघा शब्द यात आहे,
तोच दृश्यात हे प्रत्यक्षची, जीवेला विचारा स्वाद सांगेल ती, ब्रह्मांडी स्थिती रसरूप, नाकाने पाहावे गंधा कळेल, तोच समतोल विश्वामध्ये, या रीतीने दृश्य मात्री भाव पाच, कल्पनेत साच वस्तू एक, ऐसा हा तत्वांच्या स्वभावाचा बोध, पंचीकृत भेद यात आला, सारी शब्दसृष्टी येथवर जाते, त्रिगुणाचे नाते सूक्ष्म आहे, ज्ञानेंद्रियांनी ते दिसणार नाही, मनाने सर्वही ध्यानी येते, येथे क्षरभावस्थित पंचीकरणानुभव योग नामक अध्याय 4 संपूर्ण झाला. सर्वांग योग अध्याय 5. तुपामध्ये वस्तू पहा मिळवून, आहे सत्वगुण कळेल हे, पाण्याच्या संगाने स्वभाव रजाचा, प्रगटेल याचा प्रत्यक्षची, वस्तूचा स्वभाव तमहा आहेच, त्रिगुण ते हेच विश्वामध्ये, अन्नाद्वारे स्थूल होती हे जीवात, कफवात पित्त या रूपाने, पुढे बुद्धी मन आणि अहंकार या नामे साचार दृश्य होती, या 8 भावांची आहे जात स्थिती, भावनाक्षरती साम्यावस्था, मंडराकार हा अक्षरभाव फिरे, त्रैलोक्याचे सारे खेळ यात, हेच तद्दृश्य विराट पहावे, प्रत्यक्ष स्वभावे दिसत आहे. येथे क्षरविराट दर्शन योग नामक अध्याय 5 पूर्ण झाला. आता सर्वांग योग अध्याय 6. आता अक्षराला जाणण्याची रीत, सांगतो पुनीत दृष्टी ठेवा, त्रैलोक्याची लीला ज्या अक्षरभावात, वसते जी त्यात प्रियत्वाने, आहेपणाने ती उपलब्धी मात्र, भासते सर्वत्र स्वयंरूप, ती गोडी अक्षर निराकार आहे, स्वाद जाणू नये जिव्हाग्रीचा, गोडीला गोडीचे रूप कल्पांतीही, दिसणार नाही नेत्रांनिया, नेत्रांनी दिसावे ऐसी वृत्ती होता, स्वरूप तत्वतः तीच गोडी, बुद्धी बलाने ती आहे हे कळेल, नेत्रांनी दिसेल विश्वाकार, शब्द स्पर्श रूप रसगंध गुण यांचे अधिष्ठान साम्यावस्था, तिच्यामध्ये गर्भरूपाने जी वसे, ज्ञानियासी दिभासे साक्षीत्वाने, हाच निराकार ईश्वर प्रसिद्ध, वसे नित्य शुद्ध विश्वामध्ये, त्यात सर्व शक्ती हे ध्येय वेदांचे, उच्चारिता वाचे ओम संज्ञा. येथे अक्षरानुभव योग नामक अध्याय 6 संपूर्ण झाला. अध्याय 7. पहा आता पुढे जेथे बुद्धिबल, विश्रांतीचे स्थल तेच म्हणे, तेच निजरूप पुरुषोत्तम स्थान, सांगतो ही खूण सद्गुरूची, अष्टांगे साकार गोडी निराकार, करा एक करा सार नाम राही, ते साखर नाम जाणा पुरुषोत्तम, आहे निजधाम दोहोंचेही, तोच हे साकार तोच निराकार, दोहीचा आधार तोच एक, एका वस्तूमध्ये कल्पना या 3, जाणताच लीन वृत्ती होते, मग निजरूप विश्वाकार दिसे, द्वैतरूपी पिसे लया जाय, ऐसी ज्याची बुद्धी सदोदित राही, तोच अनन्य ही वेदवाणी. येथे पुरुषोत्तम योग नामक अध्याय 7 संपूर्ण झाला. सर्वांग योग अध्याय 8. यावरी भक्तीचे पीक उगवते, अकर्मद्वारे ते दिसू लागे, हीच पराभक्ती आहे श्रेष्ठ मुक्ती,
हिने सर्व वृत्ती मावळती, लीन होता वृत्ती मदरूपी मिळाला, मग नाही त्याला जन्म मृत्यू, दिव्य दृष्टीच्या या सर्वांग योगाला, नित्य म्हणे त्याला फल लाभे, योगक्षेम त्याचा सुखाने होईल, शेवटी मिळेल माझ्या रूपी, अक्षरे 1333 अभंग हे 8 अध्यायी घ्या, मायानंदानेही निज खूण दिली, जेथे स्थिरावली तोच धन्य. येथे अनन्य भक्ती योग नामक अध्याय 8वा संपूर्ण झाला. श्री मायानंद चैतन्य विरचित सर्वांग योग संपूर्ण. सद्गुरु भगवान श्री मायानंद जी चैतन्य इन्होंने हिंदी, मराठी, संस्कृत, उर्दू आदि भाषाओं में इसका रूपांतरण, इसका भाषांतर किया और हम मुमुक्षुओं के लिए ये सर्वांग इन भाषाओं के लिए और इन भाषिक व्यक्तियों के लिए खोल दिए. और इस तरह ये सर्वांग योग युक्ति अपने प्रिय मराठी भाषिक मित्रों के लिए प्रस्तुत करते हुए अतीव समाधान का अनुभव हो रहा है. नर्मदे हर. सद्गुरु भगवान की जय. विश्वरूप परमात्मा की जय. ओम शांति शांति.